नाशिक रोड बिटको चौकात आगामी येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 15 जून रोजी सकाळी 10 वाजता नाशिक रोड उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे यांच्या संयुक्तरित्या पोलिसांची दंगा काबू रंगीत तालीम घेण्यात आली। दिनांक 17 जून रोजी मुस्लिम बांधवांचा ईद उल आधा म्हणजेच बकरी ईद निमित्त शहरात दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केला जातो। या दिवशी सर्व मुस्लिम बांधव नाशिक रोडच्या देवळाली गाव ईदगाह मैदानावर तसेच विविध मस्जिदमध्ये एकत्रित जमून नमाज पठण करतात। शहरात शांतता व सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आज दंगा काबू रंगीत तालीम घेण्यात आली। यात एकूण 48 पोलीस अंमलदार व 5 अधिकारी सहभागी होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या उपस्थितीत ही तालीम घेण्यात आली। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, सुनील बिडकर, पोलीस हवालदार विशाल साळुंखे, दीपक सोनार, संदीप पवार, संध्या कांबळे, अनिल शिंदे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते। मी नाशिक रोड पीआय रामदास शेळके। आपण दंगा काबू योजना राबवण्यात आलेली होती। यावेळेला कुठल्याही परिस्थितीत कुठल्या दोन गटामध्ये वाद निर्माण झाला किंवा काय झालं तर पोलिसांची तयारी म्हणून ही रंगीत तालीम घेण्यात आलेली होती। त्या रंगीत तालीमीला पीआय उपनगरचे पीआय सप्पाई साहेब, वरिष्ठ पीआय, त्यांचे कर्मचारी अधिकारी तसेच देवळाली कॅम्पचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात मॉब जमा झालेला होता। असा कंट्रोलला कॉल देऊन त्या पद्धतीने आम्ही ही रंगीत तालीम घेतलेली आहे। रंगीत तालीम चांगल्या पद्धतीने आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी राबवलेली। धन्यवाद। नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।